नमस्कार. सर्वप्रथम सर्व मराठा बांधवांना जय शिवराय. एक मराठा कोटी मराठा. आपल्या मराठ्यांचा धान्यवाहक, संघर्ष योद्धा, सामान्य जनतेचं नेतृत्व, संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील गेल्या 5 दिवसापासून आमरण उपोषण करीत आहे. आजचा त्यांचा आमरण उपोषणाचा दिवस 6वा आहे. त्यांची तब्येत खूप चिंताजनक झालेली आहे. त्यांची तब्येत खूप खालवली गेलेली आहे. तरी पण हे सरकार त्याच्यावर अद्याप कोणताही निर्णय घेत नाही. मनोजदादा जरांगे पाटील गेल्या 5 दिवसापासून आपल्या जीवाचं रानवन करीत आहे. पाटलांनी सांगितलं की लवकरात लवकर आमच्या मराठा बांधवांना न्याय द्या. जरांगे पाटील म्हणताय लवकरात लवकर आमचे सगळे सोयऱ्याचे कायदा पारित करा आणि आम्हा मराठा बांधवांना आमच्या लेकरा बाळांचं कल्याण होऊ द्या. याच्यासाठीच जरांगे पाटील गेल्या 8 ते 9 महिन्यापासून आरक्षणाची लढाई चालू आहे. गेल्या 8-9 महिन्यापासून ते आपल्या परिवारांना सुद्धाही भेटत नाही. त्यांनी सांगितलं आता आरक्षण घेतल्याशिवाय तुम्हाला सुट्टी नाही. जरांगे पाटील आपल्या विषयावर ठाम आहे. आंतरवाली सराटीमध्ये 8 जून पासून आमरण उपोषणाला चालू झालेले आहे. मोठ्या प्रमाणात मराठा बांधव आंतरवलीकडे दाखल होत आहे. जरांगे पाटील यांना पाठिंबा म्हणून मोठमोठ्याले सर्व खासदार आमदार जरांगे पाटलांना येऊन भेटत आहे. नवीन झालेले सर्व खासदारही येत आहे व आमचे सकल मराठा बांधव व सर्व जाती धर्माचे सर्व मान्यवर माता मावल्या सर्व येऊन जरांगे पाटलाला पाठिंबा देत आहे. तरी आमची सर्व मराठा बांधवांना एक आग्रहाची विनंती आहे की आपण वेळात वेळ काढून संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी जसे शक्य होईल त्याप्रमाणे कोणी रात्री या कोणी दिवसा या, पण आपलं काम पाटलांनी सांगितलं काम सोडून येऊ नका, आपलं काम करून या. घरात 3 माणसं असेल ते एका जणांनी या, 2 जणांनी काम करा आणि वेळात वेळ काढून आंतरवाली सराटी येथे सकल मराठा समाज बांधवांनी जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी सर्वांनी आंतरवालीकडे यायचं आहे. पाटील गेल्या 5 दिवसापासून आमरण उपोषण करत आहे. जरांगे पाटलांनी गेल्या 5 दिवसापासून पोटात एक अन्नाचा कणही नाही. तरी आमची सर्व मराठा बांधवांना विनंती आहे की आपण पाटलांना पाठिंबा देण्यासाठी सर्वांनी आंतरवालीकडे यायचं आहे. जय शिवराय, जय जिजाऊ, जय शिवराय. एक मराठा लाख मराठा. धन्यवाद.